आपल्यासोबत किशोरताई पेडणेकर आहेत. किशोरताई, आपले जिल्हा प्रमुख म्हणालेले आहेत की बाळ मानेला उमेदवारी देताना डमी अर्ज भरणं देखील गरजेचं होतं, मात्र आपल्या पक्षाने तसं केलं नाही. काय असतं, खरंच ही स्टॅट्युटरी निवडणुकीची असतेच, परंतु प्रचंड विश्वास ठेवल्यानंतर प्रचंड विश्वासघात करणारी माणसं या आता राजकारणात वावरू लागले. हा काय पहिल्यांदा प्रसंग घडत नाही. अगदी महाराजांच्या काळापासून पाहिलं, ज्यांना विश्वास दिला, म्हणजे मी महाराजांची तुलना सगळ्यांबरोबर नाही करत, पण कार्यपद्धतीची तुलना व्हायला पाहिजे. ती कार्यपद्धती तेव्हाही वाईट होती, तीच कार्यपद्धती फक्त नाव घ्यायचं आणि वागायचं हे चाललंय. स्वतः नारायण राणे म्हणालेत की बाळ माने जे आहे ते दर 5 वर्षांनी तडजोड करतात. नारायण राणे हेही म्हणाले याला सिरियसली घेऊ नका, मग आता त्याला लवकर सिरियस करा, मग बघूया. बाळ मानेने आरोप केलेला आहे की विनायक राऊत जे आहे ते एकंदरीत तडजोड करतात आणि ते डोमकावळे आहेत. नाही, तू कुठल्या डाळीवरचा डोमकावळा? तुला जेव्हा शेंदूर लावला तेव्हा तुझी किंमत वाढली, आता तेव्हा आधी का ना तुला केला? तू तर त्याच्या म्हणजे तू डोमकावळा बोल. विनायक राऊत निष्ठेने उभे आहे, तुझ्यासारखे शेण खायला गेले नाहीत. या निवडणुकीमध्ये काही घोडे बाजार झाला, 150 कोटीचे बिल झाले असं देखील संजय राऊत म्हणाले. बघा, जेवढे आता तुम्ही जर बघितले तर गोरगरीब कोण आलाय का निवडून? माजोरिया केवढे धनधान्य लोक आले, ते का तुम्हाला आम्हाला गरीब जनतेच्या कामासाठी आलेत का? नाही. तर एकंदरीत ही निवडणूक बघता आपल्या पक्षश्रेष्ठींचा अभ्यास कुठे कमी पडला का? कारण का डमी एक उमेदवार देणं गरजेचं होतं. आता हे बरोबर आहे, तुमचा डमी पाहिजेच होता, पण बाळ मानेनी ज्या काही निष्ठेने दाखवत होता, इथे संपर्क प्रमुख आहे. त्यामुळे पक्षाने जर तुम्हाला विश्वासाने तर विश्वासघात करणारा, आणि मूळ मला वाटतं ते भाजपमधून आले होते. 1990 पासून देवेंद्र फडणवीसच्या मी संपर्कात असं देखील ते म्हणाले. आता ते काही भोकले तर स्क्रिप्ट दिली जाणार आहे, भोकणारच. धन्यवाद ताई. या होत्या किशोरताई पेडणेकर, आज कैशोर बाहेर कोकणी रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.